रामकृष्ण हरी. सार्थ ज्ञानेश्वरी वाचनामध्ये आपण 1331 ओळीपर्यंत वाचन केलेले आहे. आज भाग 7 मध्ये 1332 ते 1557 पर्यंत ओव्यांचे वाचन करणार आहोत. रामकृष्ण हरी. आता तू यावरी निके हे निर्धारून करी आवडे तैसे. आता यानंतर आम्ही हे जे तुला सांगितले याचा चांगल्या रीतीने विचार कर आणि विचार करून नंतर तुला योग्य दिसेल तसे कर. या देवाची बोला अर्जुनी उगाची ठेला तेत देव म्हणती भला वचंकू होशी. या देवाच्या बोलण्यावर अर्जुन उगाच राहिला. म्हणजे तेव्हा त्याच्या उगीच राहण्यात देवांना असे वाटले की अर्जुनाच्या मनात असे आहे की सांगितलेले ज्ञान पुन्हा थोडक्यात सांगावे. हे मनात येऊन मग देव अर्जुनाला म्हणतात, तू खरोखर आपल्याला न फसविणारा चांगला आहेस. वाडी तया पुढे भुकेला उपरोधे म्हणे मी धाला तै तुची पिढे आपुला आणि दोषूही तया. वाढणारा पुढे भुकेलेला मनुष्य भूक असून भिडेने मी तृप्त झालो आहे असे म्हणाला तर त्याला स्वतःलाच भुकेची पीडा होते व मिथ्या भाषण केल्याचा दोषही त्याला लागतो. तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटली आत्मनिर्धारू न पुसी जे जे आभारू धरून या. त्याप्रमाणे सर्वज्ञ श्री गुरु भेटला असता भीड धरून जेव्हा त्याला आत्मविचार विचारला जात नाही तय आपण पेची वंचे आणि पापही वंचनाचे आपण याची साची चुकविले तेने. तेव्हा तो न विचारणारा आपल्यालाच फसवितो व फसविल्याचे पातकही त्यालाच लागते आणि त्याने आपल्यालाच सत्य स्वरूपाला मुकविले. पै उगेपणा तुझ्या हा अभिप्रावो की धनंजया जे एक वेळा वांकुनिया सांगावे ज्ञान. पण अर्जुना तुझ्या निवांत राहण्यात तुझा असा अभिप्राय असल्याचे दिसते की पुन्हा एक वेळ ज्ञान सारांश रूपाने थोडक्यात सांगावे. तेथ पार्थू म्हणे दातारा भले जानशी माझे अंतरा हे म्हणू तरी दुसरा जाणता असे काही. यावर अर्जुन म्हणाला, महाराज आपण माझे मन चांगले जाणत आहात आणि माझ्या मनाला जाणता असे जर म्हणावे तर तुमच्याशिवाय दुसरा कोणी जाणता आहे काय. तेथ पार्थ म्हणे दातारा भले जानशी माझी या अंतरा ही म्हणू तरी दुसरा जाणता काही असे. ये ज्ञेय ही जी आगवे तू ज्ञाता एकचे स्वभावे. मा सूर्य म्हणून वानावे सूर्याते काही. तुझ्याशिवाय तर जे हे सर्व आहे ते ज्ञेय आहे. त्यास जाणणारा स्वभावता तूच एक आहे. मग सूर्य म्हणून सूर्याचेच काय वर्णन करावे. या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे हिची थोडे गावानने जे बुझताशी तू. या अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे वर्णन कशाला. आम्ही सांगितलेले तू समजतोस. हेच काय आमचे थोडे वर्णन आहे. सर्वगुह्यतमं भूया शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. सर्वात अत्यंत गुह्य असे माझे उत्कृष्ट भाषण पुन्हा आहे. तू मला अत्यंत प्रिय आहेस म्हणून तुला मी हिताची गोष्ट सांगतो. तरी अवधान पगळ
करुणी अनेक एक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. तर आपले लक्ष विस्तृत करून माझा शुद्ध उपदेश आणखी एक वेळ आहे. हे वाच्य म्हणून बोलिजे का श्राव्य मग ऐकिजे तैसे नवे परी तुझे भाग्य बरवे. हे बोलण्यासारखे आहे म्हणून मग ते बोलावे अथवा ऐकण्यासारखे आहे म्हणून ते ऐकावे असेही नाही, परंतु तुझे भाग्यच चांगले आहे. कुर्मीची या पिलिया दिठी पाना ए धनंजया आकाश वाही पापिया घरीचे पाणी. अर्जुना, दृष्टीला पाना फुटणे शक्य नाही, पण कासवीच्या पिलाकरिता कासवीच्या दृष्टीला पाना फुटतो व आकाशाच्या पोकळीत काही साठविले जात नाही, पण चातकाला लागणारे पाणी आकाश वाहते, म्हणजे आकाश धारण करते. जो व्यवहारू जेथन घडे तयाचे फळ चितेथ जोडे काय दैवे न सापडे सानुकुळे. जो व्यवहार जेथे घडत नाही तेथे त्या व्यवहाराचे फळच मिळते. दैव जर अनुकूल असेल तर काय मिळणार नाही. एरवी द्वैताची वारी सारुनी ऐक्याचा परिवरी भोगीजे ते अवधारी रहस्य हे ऐक. याविषयी सहज विचार करून पाहिले तर द्वैताची एरझार नाहीशी करून ऐक्याच्या घरात जी गुह्य गोष्ट भोगावयाची ती ही होय. आणि निरुपचारा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा ते तुझे नव्हे की आत्मा ऐशेच जाणावे. आणि प्रियतमा अर्जुना, जे निर्निर्मित प्रेमाचा विषय असते ते दुसरे कोणी नाही तर आत्माच होय असेच समजावे. आरिसाची या देखिल्या गोमटे की जे धनंजया ते तयानो हे आपण या लागी जैसे. अर्जुना, आरशात पाहण्याकरिता जे आरशाला चांगले म्हणजे स्वच्छ करायचे ते त्या आरशाकरिता नाही तर ते जसे आपल्या पाहणाऱ्या करिता असते. तैसे पार्था तुझे निमिषे मी बोलू आपण याची दोषे माझा तुझा ठाई अशी मी तू पण गा. त्याप्रमाणे अर्जुना, तुझ्या निमित्ताने मी आपल्या करिताच बोलतो. माझ्या व तुझ्या ठिकाणी मी तूपणा असा भेद आहे काय. म्हणून जिव्हारीचे गुज सांगतसे जीवाशी तुझ हे अनन्य गतीचे मज आधी व्यसन. म्हणून जिव्हाळ्याची गुप्त गोष्ट तू जो माझा जीव त्या तुला मी सांगत आहे. हे अनन्य असणाऱ्या भक्ताचे मला वेळ आहे. पै जळा आपण पेटिता लवन भूलले पंडुसुता की आघवी तयाची होता न लजेची ते. अर्जुना, आपल्या स्वतःला पाण्याला देताना मीठ जसे आपल्या खडेपणाला विसरते व मीठ आपण सर्व त्या पाण्याचे होताना म्हणजे जलरूप होताना ते लाजतच नाही. तैसा तू माझा ठाई राखोनी नशीच काही तरी आता तुझ काही गौप्य मी करी. त्या मिठाप्रमाणे तू माझ्या ठिकाणी काही चोरून ठेवणे जाणतच नाही, तर आता मी तुझ्यापासून गुप्त गोष्ट ठेवीन काय. म्हणून आगवीची गुढे जे पाहुनी अति उघडे ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक. म्हणून ज्या माझ्या उपदेशाची तुलना केली असता इतर सर्व गुप्त गोष्टी उघड असल्यासारख्या आहेत, तो माझा गूढ व शुद्ध उपदेश तू ऐक. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यशी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, माझा भक्त हो, माझे यजन करणारा हो, मला नमस्कार कर, म्हणजे तू माझ्या प्रतच येशील. तू मला प्रिय असल्यामुळे ही मी तुला प्रतिज्ञेवर
सत्य सांगत नाही, सत्य सांगत आहे. तरी बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापका ती विरा विशो करी. तरी अर्जुना तू आपल्या सर्व बाहेर इंद्रियाकडून आणि आतून मनाधिकाकडून होणाऱ्या कर्मांना मी जो व्यापक त्या मला विषय कर. आगवा अंगी जैसा वायू मिळून आहे आकाशात तू सर्व कर्मी तैसा मजसीच अस. ज्याप्रमाणे वायू सर्वांगांनी आकाशाशी मिळून असतो त्याप्रमाणे सर्व कर्मामध्ये तू माझ्याशीच मिळून राहा. किंबहुना आपुले मनो करी माझे काय तन माझे निश्रवणे कान भरून निघाले. फार काय सांगावे, तू आपले मन माझ्या एकट्याचेच राहण्याचे ठिकाण कर व तू आपले कान माझ्या श्रवणाने भरून ठेव. आत्मज्ञानी चोखडी संत जे माझी रूपडी तेच दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. आत्मज्ञानाने शुद्ध असलेले जे संत ती माझी रूपे आहेत. त्या संतांच्या ठिकाणी जशी सुंदर स्त्रीवर प्रेमाने म्हणजे कामुकाची दृष्टी पडते तशी तुझी दृष्टी प्रेमाने पडू दे. मी सर्व वस्तीचे वसवटे माझी नामे जे चोखटे ती जीवा यावया वाटे वाचीची लावी. मी सर्व जगाच्या राहण्याचे ठिकाण आहे. त्या माझी जी चांगली नावे आहेत ती अंतकरणी उतरण्याकरिता वाचेच्या वाटेला लाव. हाताची करणे का पायाची चालणे ते होय मज कारणे तसे करी. हाताने करावयाची कामे अथवा पायाने चालणे ते माझ्याकरिता होईल असे कर. आपुला अथवा परावा ठाई उपकरशी पांडवा तिने यज्ञ होई बरवा याज्ञिको माझा. अर्जुना आपल्या अथवा दुसऱ्याच्या ठिकाणी जो काही तू उपयोगी पडशील त्या यज्ञाच्या योगाने तू माझा चांगला यज्ञ करणारा हो. हे एक एक शिकवू काय पैसे व कै आपुला ठाई उरवून सर्व ही मी शव्येची करी. हे एक एक काय शिकू, तू आपल्या ठिकाणी सेवकपणा बाणवून घेऊन इतर सर्व जग मद्रूप समजून ते सेवा करण्याला योग्य आहे असे समज. तेथ जाऊन या भूतद्वेषो सर्वत्र नम वै नममीची यको आयशेनी आश्रयो आत्यंतिको लाशी तो माझा. तेव्हा प्राण्यांचा द्वेष नाहीसा होऊन सर्व ठिकाणी वारंवार नमस्कार करण्याला मीच काय तो एकटा शिल्लक राहीन. असे केले म्हणजे माझा परम आश्रय म्हणजे अतिशय जवळचे सान्निध्य तुला प्राप्त होईल. मग भरले या जगा तू जाऊन या तिजे आची मातू होऊन ठाईल एकांतू आम्हा तुम्हा. असे झाल्यावर मग या सर्व भरलेल्या जगात तिसऱ्याची गोष्ट जाऊन तुम्हा आम्हाला एकांत होऊन राहील. तेव्हा भळते अवस्थे मी तू ते तू माते भोगीशी ऐशी आई ते वाढेल सुख. त्यावेळी कोणत्याही अवस्थेत तुला माझा व मला तुझा भोग घेता येईल असे आयते सुख वाढेल. आणि ती जे आढळ करीते निमाले अर्जुना जेथे तैमीची म्हणून तू माते पावशी शेकी. आणि अर्जुना प्रतिबंध करणारे तिसरे जगत कल्पना जेव्हा नाहीसे होईल तेव्हा तू म्हणजे मीच आहेस असे जाणून शेवटी तू मला पावशील. जैशी जळीची प्रतिभा जळनाशी बिंबा येता गाभा गोबा काही आहे. पाण्यात पडलेल्या सूर्याचे प्रतिबिंब पाणी आटून गेल्यावर आपल्या बिंबाशी ऐक्याला येताना काही प्रतिबंध आहेत काय. पै पवनू अंबरा का कल्लोळू सागरा मिळता अडवारा कोणाचा गा. अरे वारा आकाशाला मिळत असताना अथवा लाट समुद्राला मिळताना त्यास कोणाचा प्रतिबंध आहे. म्हणून तू आणि आम्ही हे दिसताई देहधर्मी मग याचा विरामी मीची घोषी. म्हणून एक तू
एक व म्हणून एक तू व एक आम्ही असे द्वैत देहाच्या उपाधीमुळे दिसत आहे. मग देहाचा निराश झाल्यावर तू मद्रूपच होशील. या बोला माझारी होय न होय झने करी येथ गान आधी तरी तुझी जाण. या माझ्या सांगण्यामध्ये मी म्हणतो त्याप्रमाणे होते किंवा नाही अशी कदाचित शंका घेशील तर तशी शंका घेऊ नकोस. या माझ्या बोलण्यात अन्यथा असेल तर तुझीच शपथ. पै तुझी आन वाणी ही आत्मलिंगाती शिवने प्रीतीची जाती लाजणे आठवो नेदी. तुझी शपथ वाहणे म्हणजे आम्ही आपली शपथ वाहण्यासारखी आहे. कारण मी स्वभावतः सत्यवचनी असल्यामुळे मी शपथ वाहणे ही लज्जेची गोष्ट आहे. परंतु प्रेमाची जातच अशी आहे की लज्जेची आठवण होऊ देत नाही. एरवे वेदू निष्प्रपंचो जेने विश्वाभासू हा साचू आज्ञेचा नटनाचू काळा तेजिने. एरवी वेदाने निष्प्रपंच म्हणजे भेदशून्य असे ज्याचे वर्णन केले आहे व ज्याच्या आधारामुळे हा विश्वाभास खरा वाटतो व ज्याच्या आज्ञेचा प्रताप काळाला जिंकतो. तो देवो मी सत्य संकल्पो आणि जगाचा हितो बापू मानेचा आक्षेपू का करावा. तो मी सत्य संकल्पी देव असून जगाचे कल्याण करणारा बाप आहे असे जर आहे तर मग शपथेचा आग्रह मी का करावा. परे अर्जुना तुझेनी वेदे मिया देवपणाची बिरुदे सांडिली गा मी हे आधी सगळे नितुवा. परंतु अर्जुना तुझ्या वेदाने मी देवपणाच्या बाण्याची चिन्हे टाकली आहेत. तुझ्या वेदाने मी हा अर्धा जवळजवळ जीव झालो आहे व तू माझ्या वेदाने पूर्णपणे ईश्वर झाला आहेस. पै काजा आपुल्या राहू आपले आपण या आणवाही धनंजया तैसे के हे की. अर्जुना आपल्या कामाकरिता राजा आपली शपथ आपण वाहतो त्याप्रमाणे हे आहे. तेथ अर्जुन म्हणे देवे आचाट हे न बोलावे जी आजचे काज नावी तुझे नि ऐके एके. यावर अर्जुन म्हणाला देवाने हे इतके फार बोलू नये महाराज. तुमच्या एका नावानेच आमचे सर्व काम होते. यावरे सांगू पैसशी का सांगता भाषही देशी या तुझे या विनोदाशी पारू आहे जी. असे असून तू सांगाव्यास लागतोस आणि शिवाय सांगत असताना शपथही घेतोस. महाराज या तुमच्या विनोदाला पार आहे काय. कमळ वना विकासो करी रवीचा एकांशो तेथ आगवाची प्रकाशो नित्य देतो. सूर्याचे केवळ एक किरण कमलवनाचा विकास करण्यास पुरे आहे. असे असता देखील कमलाचे निमित्त करून तो सूर्य आपला सर्व प्रकाश जगताला नित्य देत असतो. पृथ्वी निव उनी सागर भरिजती एवढे थोर वर्षे तेथे मिशांतर चातकू की. मेघ हा पृथ्वीला शांत करून समुद्र भरले जातील एवढी मोठी पर्जन्य वृष्टी करतो. त्या मेघाच्या वृष्टी करण्याच्या कामात चातक हा निमित्त मात्र असतो. मनोनी अवतार्या तुझे या मज निमित्त ना म्हणावया प्राप्ती अशी दानी राया कृपानिधी. म्हणून तुझ्या अवतार्याला मी एक म्हणावयास निमित्त झालो नाही काय. हे राजा कृपानिधे तुझ्या या ज्ञान आणि दानात लाभ जगाला लाभ होणार आहे. तव देवो म्हणते राही या बोलाचा प्रस्ताव नोहे पै माती पावशी उपाये साचूची येणे. तेव्हा देव म्हणाले थांब आमचे हे वर्णन करण्याचे काहीच कारण नाही पण या उपायाने तू खरोखर माझ्या स्वरूपाला पावशील. सैंधव सिंधू पडलिया
जो क्षणू धनंजया तेने विरीची केवरावया कारण काही. अर्जुना, ज्या क्षणात मिठाचा खडा समुद्रात पडतो त्या क्षणीच तो विरावयास लागतो. त्याला खडेपणाने उरण्याचे कारण काय? तसे सर्वत्र माथे भजता सर्व मी होता अहंता निशेष जाऊ नितत्वता मीची होशी. त्याप्रमाणे सर्व पदार्थ मात्रांच्या ठाई मला भजले असता व सर्व मद्रूप व्हावयास लागले असता देहाहंकार निशेष जाऊन तू खरोखर मीच होशील. एवं माझी प्राप्तीवरी कर्मा लागून अवधारी दाविली तुझ उदरी उपायांची. याप्रमाणे कर्मापासून तो माझ्या स्वरूप प्राप्तीपर्यंत उपाय स्पष्ट करून मी तुला सांगितले. ऐक. जे आधी तव पांडुसुता सर्व कर्मे मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लाहिजे माझी. कारण की अर्जुना, अगोदर तर सर्व कर्मे मला अर्पण केली असता माझी प्रसन्नता तुला सर्वत्र प्राप्त होईल. पाठी माझा ते प्रसादी माझे ज्ञान जाय शेती तेने मिसळीजे त्रिशुद्धी स्वरूपी माझा. नंतर माझा तो प्रसाद झाला असता माझ्या संबंधीचे ज्ञान सिद्धीला जाईल व त्या योगाने निश्चय करून माझ्या शुद्ध स्वरूपी मिळता येईल. मग पार्थात ये ठाई साध्य साधन होये नाही किंबहुना तुझ काही उरीची ना. अर्जुना, मग त्या ठिकाणी साध्य व साधन ही नाहीशी होतात. फार काय सांगावे, तुला काही उरणारच नाही. म्हणजे तू कृतार्थ झाल्यामुळे तुला काही करावयाचे शिल्लक राहणार नाही. तरे सर्व कर्मी आपुली तुवा सर्वदा मज अर्पिली तेने प्रसन्नता लाधली आजी हे माझी. तर तू आपली सर्व कर्मे मला सर्वदा अर्पिल्या कारणाने ही माझी प्रसन्नता आज तुला प्राप्त झाली आहे. मनोनी येणे प्रसाद बळे नवे झुंजाची नी आडळे न ठकीची एके वेळी भाळलू तुझ. म्हणून जरी युद्ध हा उपदेश करण्याला प्रतिबंध आहे तरी या प्रसन्नतेच्या बलाने हा लढाईचा प्रतिबंध तुला उपदेश करण्याच्या आड येतच नाही. असा मी एकवार तुझ्यावर भुलून गेलो नाही काय? जेने सप्रपंच अज्ञान जाये एकू मी गोचरो होय ते उपपत्तीचे नि उपाये गीता रूप हे. तर आता ज्या युगाने प्रपंचासह अज्ञान जाऊन मी जो एक तो गोचर होतो ते आपले गीतारूप ज्ञान अनेक युक्तीच्या उपायांनी मी ज्ञान तुझा पुढे नाना परी उपदेशिले येणे अज्ञान जात सांडी वियाले धर्मा धर्मजे. मी तुला नाना प्रकाराने सांगितले. या ज्ञानाच्या योगाने धर्माचे मूळ कारण जे अज्ञान ते सर्व टाकून दे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्माचा म्हणजे धर्माचा म्हणजे त्यांना कारणीभूत असणारे जे अज्ञान त्याचा त्याग करून मला एकट्यालाच अद्वैत भावाने शरण ये. म्हणजे मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन. तू शोक करू नकोस. आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. आशा जशी दुःखाला प्रसवते निंदा जशी पापाला उत्पन्न करते हे राहू दे. ज्याप्रमाणे दुर्भाग्यहीन स्थितीला प्रसवते तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक ते सांडून निघाली अशेख ज्ञानी येणे. त्याप्रमाणे स्वर्गाला व नरकाला सुचविणारे जे धर्माधर्म त्या धर्माधर्मास अज्ञान प्रसवते ते संपूर्ण अज्ञानाने नाहीसे करून टाक.
हाती घेऊनी तो दोरू, सांडिजे जैसा सर्पाकारू, का निद्रा त्यागे घराचारू, सुपनीचा जैसा. हातात दोरी घेऊन ज्याप्रमाणे म्हणजे त्या दोरीवर भासणारी सर्पाची कल्पना टाकून द्यावी, अथवा निद्रेच्या त्यागाने ज्याप्रमाणे स्वप्नातील सप्रपंच टाकून द्यावा. नाना सांडिलेनी कवळे, चंद्रीचे धुपे पिवळे, व्याधी त्यागी कडुवाळे, पण मुखाचे. किंवा कावीळ गेल्यावर ज्याप्रमाणे चंद्राचा भासणारा पिवळेपणा नाहीसा होतो, अथवा रोग नाहीसा झाला म्हणजे तोंडाचा कडूपणा नाहीसा होतो. आगा दिवसा पाठी देवोनी, मृग जळ घापे तेजोनी, का काष्ट त्यागी वन्नी तेजिजे जैसा. अरे अर्जुना, दिवस मावळल्यावर मृगजळ नाहीसे होते, अथवा लाकडाच्या त्यागाने जसा अग्नी टाकला जातो, तैसे धर्मा धर्माचे टवाळो, दावी अज्ञान जे कामुळ, ते तेजोनी तेजी सकळ धर्म जात. त्याप्रमाणे मिथ्या धर्माला दाखविणारे जे मूळ अज्ञान, त्या अज्ञानाचा त्याग करून धर्म मात्रांचा त्याग कर. मग अज्ञान निमालिया, मीचे कुआसे अपैसया, सनिद्र स्वप्न गेलेया आपण पे जैसे. मग ज्याप्रमाणे निद्रेसह स्वप्न गेले असता आपण एकटे उरतो, त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे झाल्यावर आपोआप मीच एकटा राहतो. तैसा मी एक वाचोनी काही, मग भिन्ना भिन्नान नाही, सोहम बोधी तयाचा ठाई, अनन्यू होय. त्याप्रमाणे मग मी एकट्या वाचून दुसरे भिन्न भिन्न काहीच नाही, असे जे माझे स्वरूप, त्याच्या ठिकाणी तोच मी आहे, अशा ज्ञानाने अनन्य हो. पया फुलेनी भेदे विनो, माझे जाणीजे जे एकपणा, तयाची नाव शरण मज येणे गा. अर्जुना, आपल्या माझ्याहून भिन्न न मानता जे माझे एकपण जाणावयाचे, त्याचेच नाव मला शरण येणे होय. म्हणून घटाचे निनाशे, गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करे. म्हणून ज्याप्रमाणे घट फुटल्याने घटाकाश जसे महाकाशात ऐक्याने प्रवेश करते, अशा ऐक्याने मला शरण ये, म्हणजे माझ्याशी ऐक्याला पाव, असा मला शरण ये. सुवर्णमणी सोनया, एक कल्लोळू जैसा पानिया, तैसा मज धनंजया शरण येतो. अर्जुना, सोन्याचा मणी जसा सोन्याला शरण येतो, अथवा लाट जशी पाण्याला शरण येते म्हणजे ऐक्याला पावते, त्याप्रमाणे तू मला अभिन्नत्वाने शरण ये. वाचोनी सागराचा पोटी, वडवानुळी शरण आला किरीटी, जाळून टाकी तया गोठी, वाळून दे पा. याशिवाय ऐक्याने शरण न येता अर्जुना, समुद्राच्या पोटात वडवानळ जसा शरण येतो खरा, पण तो समुद्रास म्हणजे समुद्रापासून भिन्न राहून त्यास जाळीत नाही काय, तसे माझ्याहून भिन्न राहून शरण येण्याच्या त्या गोष्टी टाकून दे. मज ये शरण रिगीजे, आणि जीवित्वेची अशी जे दिग्बोली, आणलजे प्रज्ञा केवी. मलाही शरण यायचे आणि जीवपणानेच असायचे. धिक्कार असो या बोलण्याला, या बोलण्याची बुद्धीला लाज कशी वाटत नाही. आगा प्राकृताई राया, अंगी पडे जे धनंजया, ते दाशी रूही की तया समान होय. अरे अर्जुना, एखाद्या सामान्य राजानेही जिचा अंगीकार केलेला असतो, ती बटीक जरी असली तरी त्या राजाच्या बरोबरीला येते. मामी विश्वेश्वरू भेटे, आणि जीव ग्रंथी न सुटे, हे बोल नको खटे कानी लावू. मग मी जो विश्वाचा स्वामी, तो भेटतो आणि जीव देशाचे बंधन मात्र सुटत नाही. असल्या अमंगळ गोष्टी तू कानावर देखील येऊ देऊ नकोस. म्हणून मी होऊन माते,
सेवने आहे आयते ते करी हाता येते ज्ञाने येणे. म्हणून मद्रूप होऊन माझी सेवा म्हणजे भक्ती करणे ही माझी सहज भक्ती आहे. ती माझी सहज भक्ती या ज्ञानाने हस्त उगत होईल असे कर. मग ताकोनिया काढिले लोणी मागवते ताके घातले परीन घेपे काही केले तेने जेवी. मग ताकातून काढलेले लोणी ताकात पुन्हा घातले तरी ते लोणी जसे त्या ताकात काही केल्याने मिसळत नाही. लोह उभे खाय माती ते परिसाचे संगती सोने झालया पुढती न शिविजे मळे. लोखंड जरी उभे टांगून ठेवले तरी त्याला गंज चढतो. मग तेच लोखंड परिसाच्या योगाने सोने झाले असता त्यास गंजाचा स्पर्श होत नाही. ही आसू काष्टापासून मथोनी घेतल्या वन्नी मग काष्टी कोंडोनी नटके जैसा. हे राहू दे, लाकडापासून मंथन करून म्हणजे लाकडावर लाकड घासून अग्नी उत्पन्न केल्यावर तो अग्नी जसा लाकडांनीही कोंडून ठेवता येत नाही. तैसे अद्वैत्वे मजो शरण रिगालिया तुझ धर्माधर्म ही सहज लागतील ना. त्याप्रमाणे अद्वैत भावाने मला शरण आल्यावर तुला धर्माधर्म हे सहजच बाधक होणार नाहीत. अर्जुना काय दिन करू देखत आहे अंधारू की प्रबोधी होय गोचरो स्वप्न भ्रमो. अर्जुना, सूर्याला अंधाराची खबर असते काय अथवा जागृत अवस्थेत स्वप्न भ्रम दिसेल काय. तैसे मजशी एकवटले या मी सर्व रूप वाचून या आन काही उरावया कारण असे. त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर मी जो सर्व रूप त्या माझ्याशिवाय दुसरे काही उरण्याला कारण आहे काय. म्हणून तयाची काही चिंतेना पुला ठाई तुझे पाप पुण्य पाही मीची होईन. म्हणून तू आपल्या ठिकाणी तुझ्या धर्माविषयी काळजी करू नकोस. तुझे पुण्य व पाप मीच होईन पहा. जळे पडिल्या लवणा सर्व ही जळ होय विचक्षणा तुझ मीश अनन्य शरणा होईन तैसा. हे चतुर अर्जुना, मीठ पाण्यात पडले असता त्याचे सर्व पाणी होते. मला अनन्य भावाने शरण येणारा जो तू तुला मी त्याप्रमाणे होईन म्हणजे तुझे सर्वच मी होईन. तेथ सर्व बंध लक्षणे पापी दुरावे तुझेपणे ते माझा बोधी वायाने होऊन जाईल. तेव्हा माझ्याहून भिन्नपणाने असणे हे जे सर्व बंधरूपी पाप आहे ते द्वैत भावरूपी पाप माझ्या बोधात नाहीशे होईल. ये तुलेनी आपैसया सुटलाची आशी धनंजया घे मज प्रकाशून या सोडवीन तू ते. अर्जुना, एकट्याने तू आपोआप सुटलाच आहेस. तू मला चांगल्या प्रकाराने जाणून घे म्हणजे मी तुला मुक्त करीन. या कारणे पुढते हे आधी नवाही चित्ती मज एकाशी सुमती जाणून शरण. या कारणास्तव येथून पुढे चित्तात तू चिंता बाळगू नकोस. हे सुबुद्धी अर्जुना, तू मला एकाला जाणून शरण ये. ऐशी सर्व रूप रूपशी सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासी बोलिले श्रीकृष्णे. सर्व रूपांच्या योगाने जो रूपवान आहे, सर्व दृष्टीच्या योगाने जो डोळस आहे व जो सर्व देशात राहणारे आहे त्या श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाला सांगितले. मग सावळा सकांकनू बाहू पसरूनी दक्षिणू आलिंगीला स्वशरणू भक्तराजू तो. मग श्याम सुंदर श्रीकृष्णाने आपला कंकणयुक्त उजवा बाहू पसरून आपल्याला शरण आलेला भक्तश्रेष्ठ जो अर्जुन त्याला आलिंगन दिले. न पवता जयाते
काके सुनी बुद्धी ते बोलणे मागवते उसरले. ज्या ठिकाणी प्राप्त न होता वाचा ही बुद्धीला काखेत मारून माघारी परतली. ऐसे जे काही एक बोला बुद्धीशी ही अटक ते ध्यावया मिख ठेवाचे केले. असे जे काही एक वाचेला व बुद्धीला प्रवेश करण्यास कठीण ते अर्जुनास देण्याकरिता देवानी आलिंगनाचे निमित्त केले. हृदय एक झाले ये हृदयचे ते हृदय घातले द्वैत न मोडिता केले आपणायसे अर्जुना. तेव्हा आलिंगनाच्या वेळी देवाचे व अर्जुनाचे हृदय एक झाले. देवाने आपल्या हृदयात असलेला बोध अर्जुनाच्या हृदयात घातला आणि देव व भक्त हे द्वैत न मोडता देवानी अर्जुनाला आपल्या सारखे केले. दीपे दीप लाविला तैसा परिस्वंगू तो झाला द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थो. एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता दिसावया जरी ते दोन दिसतात तरी प्रकाशाच्या दृष्टीने त्यांचे ऐक्य मोडत नाही. त्याप्रमाणे तो आलिंगनाचा प्रकार झाला. म्हणजे द्वैत देव व भक्तपणा न मोडता देवाने अर्जुनाला आपल्या स्वरूपी मिळवून घेतले. तेव्हा सुखाचा मग तया पुरू आला जो धनंजया तेथ वाढू तरी बुडून या ठेला देवो. तेव्हा मग त्या अर्जुनाला जो सुखाचा पूर आला त्या पुरात त्याचबरोबर देवासही सुखाचा पूर आला. तो इतका मोठा होता की देव जरी सर्व शक्तिमान होते तरी त्यात बुडून राहिले. सिंधू ते पावू जाये ते पावने ठाके दुना होये वरी रिगे पुरवणी आकाशही. समुद्राला समुद्र जेव्हा मिळावया जातो तेव्हा ते मिळणे एकीकडेच राहते व पाणी दुप्पट होते व शिवाय भरतीला आकाशात वर वाढते. तैसे तया दोघांचे मिळणे दोघांनावरे जाणावी कवने किंबहुना नारायणे विश्व कोंदले. त्याप्रमाणे त्या दोघांचे मिळणे त्या दोघांना आवरत नव्हते ते कोणी जाणावे. फार काय सांगावे नारायणाने विश्व कोंदून भरले. एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकार एक पवित्र श्रीकृष्णी गीता शास्त्र प्रकट केले. त्याप्रमाणे वेदांचे सूत्र रूपाने असलेले मूळ व सर्व अधिकाराचे केवळ एकच एक पवित्र असे ठिकाण जे गीताशास्त्र ते श्रीकृष्णाने प्रकट केले. येथ गीता मूळ वेदा ऐशे पा केवी आले बोधा हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो. येथे वेदांना मूळ गीता आहे हे कसे वाटले असे जर म्हणाल तर त्याची प्रसिद्ध उपपत्ती सांगतो. तरे जयाची निश्वासी जन्म झाले वेदराशी तो सत्य प्रतिज्ञ पैजेशी बोलील सोमुखे. तर ज्या निश्वासात वेदराशी उत्पन्न झाली तो सत्य प्रतिज्ञ श्रीकृष्ण जे गीताशास्त्र प्रतिज्ञापूर्वक आपल्या मुखाने बोलला. मनोनी वेदा मूलभूत गीता म्हणू हे होय उचित आणि कै की येथ उपपत्ती असे. म्हणून वेदांना मूलभूत गीता आहे हे म्हणणे योग्य आहे. या म्हणण्यास आणखीही एक कारण आहे. जेन नशतु स्वरूपे जयाचा विस्तारू जे थलपे ते तयाचे मनीपे बीज जगी. जे स्वरूपाने नाश न पावता ज्याचा विस्तार जेथे लीन होऊन राहतो ते त्याचे बीज जसे जगात म्हणतात. तरी कांड त्रयात्मको शब्दराशी अशेखू गीते माझी असे रुखू बीजी जैसा. तर ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने असतो त्याप्रमाणे कांड त्रयात्मक संपूर्ण वेद गीतेमध्ये सूक्ष्म रूपाने आहे.
म्हणून वेदांचे बीज श्री गीता होये हे मज गमे आणि सहज दिसत आहे. म्हणून वेदांचे मूळ श्री गीता आहे असे मला वाटते आणि ते सहज देखील दिसत आहे. जे वेदाचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे. कारण की ज्याप्रमाणे अलंकारातील रत्नांनी सर्व अंग शोभते त्याप्रमाणे वेदाची तिन्ही कांडे गीते चांगली उमटलेली आहेत. ती येचे कर्माधिके त्यांनी कांडे कोण कोणे स्थानी गीते आहाती ते नैनी दाखवू वाईक. तीच कर्माधिक 3 कांडे कोणत्या कोणत्या ठिकाणी गीतेमध्ये आहेत ती डोळ्यांना स्पष्ट दिसतील अशी दाखवितो ऐक. तरे पहिला जो अध्यावो तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो द्वितीय सांख्य सद्भावो प्रकाशिला. तर पहिला जो अध्याय आहे तो गीताशास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना आहे व दुसऱ्या अध्यायात सांख्यशास्त्राचा अभिप्राय थोडक्यात स्पष्ट सांगितला आहे. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र ये तुलाले दुजी सूत्र उभारिले. हे गीताशास्त्र ज्ञान प्रधान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे इतकेच दुसऱ्या अध्यायात थोडक्यात सांगितले आहे. मग आज्ञाने बांधलिया मोक्षपदी बैसा वया साधनारंभू तो तृतीयाध्यायी बोलिला. मग अज्ञानाने बांधलेल्या जीवास मोक्षपदाची प्राप्ती होण्याकरिता साधनांचा जो आरंभ म्हणजे कर्म मार्ग तो तिसऱ्या अध्यायात सांगितला आहे. जे देहाभिमान बंदे सांडूनी काम्य निषिद्धे विहित परी अप्रमादे अनुष्ठावे. कारण की देहाहंकार रूपी बंधनाने बद्ध झालेल्या जीवांनी काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग करून विहित कर्मांचे आचरण करावे, परंतु त्या विहित कर्माचरणात चुका करू नयेत. ऐशिनी सद्भावे कर्म करावे हा तिचा अध्याय जो देवी निर्णय केला ते जाणावे कर्मकांड येत. अशा रीतीने शुद्ध भावाने कर्म करावे हा जो तिसऱ्या अध्यायात देवाने निर्णय केला ते या गीतेत कर्मकांड जाणावे. आणि त्याची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होय पा. आणि तेच नित्याधिक कर्म आचरले असता अज्ञानापासून खास सोडविणारे म्हणजे अज्ञानाचा नाश करणारे कसे होईल. ऐशी अपेक्षा झालिया बद्ध मुमुक्षु ते आलिया देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. अशी इच्छा झाली असता व बद्ध पुरुष मुमुक्षतेला आला असता, बद्ध पुरुषाला मोक्षाची इच्छा झाली असता त्याच्याकरिता देवाने ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म कराव्यास सांगितले आहे. जे देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वरोद्देशे की जे म्हणितले. ते असे की शरीर वाचा व मन यांच्याकडून जे जे विहित कर्म जसे उत्पन्न होईल ते विहित कर्म एका ईश्वराच्या उद्देशाने करावे असे देवाने सांगितले. हे जे ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेष भागे चतुर्थाचेनी. कर्मयोगाने ईश्वराच्या ठिकाणी उपासना कशी करावी या सांगण्याच्या विषयात चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला आहे. ते विश्वरूपा करावा आद्याऊ संपे जव आगवा तव कर्मे ईशू भजावा हे जे बोलिले. चौथ्या अध्यायाच्या अखेरपासून तो विश्वरूपाचा 11वा अध्याय सर्व संपेपर्यंत कर्माच्या योगाने ईश्वराची उपासना करावी हे जे सांगितले ते अष्टाध्यायी उघड जाण येथे देवता कांड शास्त्र सांगतसे आड मोडून बोले. या गीतेमध्ये त्या
8 अध्यायात स्पष्ट देवता कांड म्हणजे उपासना कांड आहे असे गीताशास्त्र सांगत आहे। हे आडपडदा सारून मी स्पष्ट सांगतो। आणि तेनेची ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लपटे साच ज्ञान उद्बोधे कोवळे जे। आणि उपासनेने प्रसन्न होऊन मिळविलेल्या ईश्वराच्या त्या प्रसादाने व गुरूंच्या संप्रदायातून प्राप्त झाल्याने जे खरे कोवळे म्हणजे अदृढ ज्ञान अनुभवाला येते ते अद्वेष्टादी प्रभृतिकी अथवा अमानित्वादिकी वाढविजे म्हणून लेखी 12वा गणू। ते कोवळे ज्ञान अद्वेष्टा वगैरे 12व्या अध्यायाच्या भागामध्ये अथवा 13व्या अध्यायाच्या अमानित्व वगैरे भागामध्ये दृढ कसे करावे हे सांगितले आहे। म्हणून आम्ही 12व्या अध्यायाची गणना ज्ञान कांडात करतो। तो 12वा अध्याय आधी आणि 15वा अवधी ज्ञानफळ पाक सिद्धी निरूपणाशी। तो 12वा अध्याय पहिला धरून आणि 15वा अध्याय शेवटचा धरून अशा या 4 अध्यायात निरूपणाला ज्ञानरूपी फळाच्या परिपक्वतेची पूर्णता हा विषय आहे। म्हणून चौही ऊर्ध्वमूळांती अध्यायी ज्ञानकांड ठाई निरूपीजे। म्हणून ऊर्ध्वमूल हा श्लोक ज्या अध्यायात आहे तो अध्याय 15वा शेवटी धरून या 4 म्हणजे कोणत्या 12 ते 15व्या अध्यायात ज्ञानकांड सांगितले आहे। एवं कांडत्रय निरूपणे श्रुतीची हे कोडीसवाने गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे। याप्रमाणे गीता ही कांडत्रयाचे निरूपण करणारी गोजीरवाणी श्रुतीच आहे व या श्रुतीने गीतेतील श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहे। हे आसु कांडत्रयात्मक श्रुती मोक्षरूप फळ एक बोभाये जे आवश्यक ठाकावे म्हणून हे राहू द्या। हे 3 भाग असलेली गीतारूपी श्रुती जे एक मोक्षरूपी फळ अवश्य प्राप्त करून घ्यावे म्हणून गर्जना करीत आहे। तयाचे साधन ज्ञानेशी वैर करी जो प्रति दिवशी तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादिजे। त्या मोक्षाचे साधन जे ज्ञान त्या ज्ञानाशी नेहमी वैर करणारा जो दंभादी 6 अज्ञानाच्या दोषांचा समुदाय तो 16व्या अध्यायात प्रतिपादन केला आहे। तोचे शास्त्राचा बोलावा घेऊन वैरी जिनावा हा निरूपू तो 17वा अध्याय येत। आपल्या स्वरूपरूपी मुक्कामावर पोचविणारा शास्त्ररूपी रक्षक बरोबर घेऊन तो अज्ञान गुणाचा समुदाय रूपी वैरी जिंकावा हा देवाने निरूप जेथे सांगितला आहे तोच या गीतेतील 17वा अध्याय होय। आयसा प्रथमा लागुनी 17वा लानी करोनी आत्मनिश्वास विवरुनी दाविला देवी। याप्रमाणे पहिल्या अध्यायापासून तो शेवट 17व्या अध्यायापर्यंत देवानी आपला निश्वास जो वेद तो स्पष्ट करून दाखविला। तया अर्थ जाता अशेषा केला तात्पर्याचा वांका तो 18वा हा देखा कलशादेव कलशाध्यायो। त्या पहिल्या अध्यायापासून ते 17व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत 17 अध्यायात सांगितलेल्या संपूर्ण अर्थमात्रांच्या तात्पर्याचे एकीकरण जेथे केले आहे तो हा 18वा शेवटचा अध्याय आहे। पहा एवं सकळ सांख्य सिंधू श्रीमद भगवद्गीता प्रबंधो हा अवतारी आगळा विदू मूर्तू जाणो। याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी काव्यग्रंथ हा सर्व ज्ञानाचा समुद्र आहे व हा अवदर्याने अधिक असलेला मूर्तिमंत वेदच आहे अशी समज। वेदू संपन्नू होय ठाई
परिकृपणू ऐसानो नाही, जे कानी लागला ती वर्णाचांची. वेद मूळचाच संपन्न आहे, परंतु त्याच्यासारखा दुसरा कुणीच कृपण नाही, कारण की तो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या 3 वर्णाच्याच कानाला लागला, म्हणजे वेद हा 3 वर्णांनीच ऐकावा अशी त्याची आज्ञा आहे. ये रा भवव्यथा ठेलिया स्त्री शूद्राधिका प्राणिया अनवसरू मांडुनिया राहिला आहे. संसार दुःखात सापडलेल्या इतर स्त्री शूद्राधिक प्राण्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्यास अधिकार नाही असे ठरवून वेद स्वस्थ राहिला आहे. तरी मज पाहता ते मागील उणे फेडावया गीतापणे वेदू वेठला भलतेने शव्य होवावया. तर विचार केला असता मला असे दिसते की तो आपला मागील कमीपणा नाहीसा करण्यासाठी व वाटेल त्याला सेवन करण्यास सोय होण्याकरिता वेद गीतारूपाने प्रकट झाला आहे. नवे अर्थी रिगुनी मनी श्रवणे लागोनी कानी जपमिशे वदनी वसोनिया. अशा रीतीने वेद सर्वांना सेवन करण्यास योग्य झाला नाही काय? हा गीतारूपी वेद अर्थाने मनात प्रवेश करून श्रवणाने कानाला लागून व जपाच्या म्हणजे पारायणाच्या निमित्ताने मुखात वास्तव्य करून गीतेचा पाठू जो जाणे तयाचे सांगातीपणे गीता लिहूनी वाहने पुस्तक मिशे. गीतेचा जो पाठ जाणणार आहे त्याच्या संगतीला राहून व गीता लिहून ती पुस्तक रूपाने बाळगणे. ऐसा मिसकटा संसाराचा चोटा गवादी घालीत चोखटा मोक्ष सुखाची. अशा निमित्ताने संसाराच्या चव्हाट्यावर शुद्ध मोक्ष सुखाचे चांगले अन्नसत्र गीतेच्या रूपाने वेद घालीत आहे. परे आकाशी वसाव्या पृथ्वीवरी बैसावया रवी दीप्ती राटावया आवारू नभ. परंतु अंतरिक्षात विहार करण्यास पृथ्वीवर बसण्यास व सूर्याच्या प्रकाशाला वावरण्यास आधार जसे आकाश आहे तेवी उत्तमाधम ऐशे सेविता कवना तयेही न पुषे कैवल्यदानी सरिषे निववीत जगा. त्याप्रमाणे गीता सेवन करीत असताना ती कोणीही सेवन करणारा मध्ये उत्तम आदम अशी निवड करीत नाही व मोक्षाच्या दाराने सर्व जगाला सारखी शांत करते. या लागे मागिली कुटी भ्याला वेदू गीतेचा पोटी रिगाला आता गुमटी कीर्ती पातला. याकरिता मागच्या अपवादाला भिवून वेद हा गीतेच्या पोटात शिरला आणि आता तोच वेद चांगली कीर्ती पावला आहे. म्हणून वेदाची सुशव्यता तेही मूर्त जाण श्री गीता श्रीकृष्णे पांडुसुता उपदेशिले. म्हणून वेदाचे चांगले सेवन करण्यासारखे जे मूर्तिमंत रूप ते श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशिलेली श्री गीता आहे. परे वत्साचे निवरसे दुबते होय घरोद्देशे झाले पांडवाची निमिषे जगदुद्धरण. परंतु वासराच्या प्रेमाने लाभणारे गायीचे दूध ते जसे घरातील सर्व माणसाच्या उपयोगास येते त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने जगाचा उद्धार झाला आहे. चातकाची एक नवे मेघू पाणी येशी धावे तेथ चराचर आगवे निवाले जीवे. चातकाच्या दयेने मेघ जसा पाणी घेऊन धावत येतो तेव्हा जसे स्थावर जंगमात्मक जग शांत होते. का अनन्य गती कमळा लागे सूर्य ये वेळोवेळा की सुखया होई जे डोळा त्रिभुवनीचा. अथवा अनन्य गतीच्या कमळाकरिता सूर्य वेळोवेळी उदयास येतो की त्याबरोबरच त्रिभुवनातील लोकांच्या डोळ्यांना सुख होते. तसे अर्जुनाची नि व्याजी गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा येवडे थोर ओझे फेडिले जगाचे. त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपती श्रीकृष्णाने
गीता प्रगट करून जगाचे जन्म मरणा एवढे उजे हे दूर केले आहे. सर्व शास्त्र रत्नदीप्ती उजळिता हा त्रिजगती सूर्यो नवे लक्ष्मीपती वक्राकाशीचा. सर्व शास्त्ररूपी रत्नाचे तेज प्रकट करणारा हा त्रैलोक्यात लक्ष्मीपतीच्या मुखरूपी आकाशातला गीतारूपी सूर्य नाही काय. बाप कुळते पवित्र जेतीचा पार्थो या ज्ञाना पात्र जेने गीता केले स्वतंत्र आवारू जगा. जो अर्जुन या गीतारूपी ज्ञानाला योग्य झाला व ज्या अर्जुनाने गीता शास्त्ररूपी स्वतंत्र कूट जगाला केला आहे तो अर्जुन ज्या कुळात उत्पन्न झाला ते कुळ पवित्र व धन्य आहे. हे असो मग तेने सद्गुरु श्री कृष्णे पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता. हे राहू द्या मग त्या जगद्गुरु श्रीकृष्णाने अर्जुनाचे आपल्याशी झालेले ऐक्य परत द्वैताला आणले म्हणजे अर्जुनाला देह बुद्धीवर आणला. पाठी म्हणतसे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा तेथे म्हणे देवा आपुलिया कृपा. नंतर देव अर्जुनास म्हणाले की अर्जुना हे गीताशास्त्र तुझ्या अंतकरणाला पटले ना. तेव्हा अर्जुन म्हणाला देवा आपल्या कृपेने हे शास्त्र मला पटले. तरी निदान जोडावया भाग्यगडे धनंजया परी जोडिले भोगावया विपायी होय. तर अर्जुना ठेवा प्राप्त होण्याला भाग्य लागतेच परंतु प्राप्त झालेला ठेवा भोगण्याचे भाग्य हे क्वचितच असते. पै क्षीर सागरा एवढे विरजे दुधाचे भांडे सुरा किवडे मथिता झाले. क्षीर समुद्रा एवढे विरजले न जाणारे दुधाचे भांड मंथन करताना देवांना व दैत्यांना केवढे सायास पडले. ते सायासही फळाले जे अमृतही डोळा देखिले परिवरिली चुकले जतने ते. त्या केलेल्या कष्टांना देखील फळ आले कारण की त्यांनी म्हणजे देव व दानवानी अमृत देखील डोळ्यांनी पाहिले परंतु नंतर त्या अमृताचे रक्षण कराव्यास ते दैत्य चुकले. तेथ अमरत्वा उगरिले ते मरणाची लागे झाले भोगो नेनता जोडले ऐशी आहे. तेव्हा जे अमरत्व येण्याकरिता वाढले ते अमृत दैत्याच्या मरणाला कारण झाले. तेव्हा प्राप्त झालेले कसे भोगावे हे माहीत नसले म्हणजे असे होते. नवशु स्वर्गाधिपती झाला परिराटे भांबावला तू भुजंगत्व पावला नेनशी काही. नहुष राजा स्वर्गाचा मालक झाला होता परंतु तेथे वर्तन कसे करावे हे माहीत नसल्यामुळे त्याची चूक झाली. तेव्हा तो सर्पत्वाला पावला हे तुला माहीत नाही काय. म्हणून बहुत पुण्य तुवा केले तेने धनंजया आजी शास्त्र राजा या झालाशी विशो. म्हणून अर्जुना तू पुष्कळ पुण्य केलेस त्यामुळे आज गीतारूपी श्रेष्ठ शास्त्र ऐकण्यास पात्र झाला आहेस. तरी याचे शास्त्राचेनी संप्रदाये पांघरवणे शास्त्रार्थो हानिकेनी अनुष्ठी हो. तर याच शास्त्राचा संप्रदाय अंगीकारून या शास्त्रार्थाचे चांगल्या रीतीने आचरण कर हो. एरवे समुद्र मंथना सारिके होईला अर्जुना जरी रिगशी अनुष्ठाना संप्रदायी विन. नाहीतर अर्जुना संप्रदायाशिवाय जर तू या शास्त्रार्थाचे अनुष्ठान कराव्यास लागशील तर अमृत मंथनासारखी स्थिती होईल. गाय धड जोडे गोमटी ते तैची पिवोये किरीटी जैजानी जे हातवटी सांजवण्याचे. गाय चांगली धड प्राप्त झाली असता तिचे दूध तेव्हाच पिता येते की जेव्हा धार काढण्याची हातवटी कळते.
तैसा गुरु प्रसन्नो होय, शिष्य विद्या ही केरलाये, परिते फळे संप्रदाये उपाशिलेया. त्याप्रमाणे गुरु प्रसन्न होतील व शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल. परंतु त्या विद्येचे संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केले तरच ती फलद्रूप होईल. म्हणून शास्त्री जो ये उचितो संप्रदायो आहे, तो ऐकाता भुवे आदरेशी. म्हणून या गीता शास्त्रात जो योग्य संप्रदाय आहे तो आता चांगला आदरपूर्वक ऐक. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, न चाशुश्रूश्रवे वाचन न च माम योभ्यसूयती. तपोहीन, गुरुदेवाविषयी भक्ती ढिला, ज्याला हे ऐकण्याची इच्छा नाही व जो माझी निंदा करतो त्याला हे ज्ञान तू कधीही सांगू नकोस. तरी तू हे जे पाठा गीताशास्त्र लादले असतात ते तपोहीना सर्वथा सांगावे ना हो. तर अर्जुना, हे गीताशास्त्र तुला आस्थेने प्राप्त झाले आहे, तो ते तपोहीन मनुष्याला मुळीच सांगू नको हो. अथवा तापसू ही झाला परी गुरु भक्ती जो ढिला, तू वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाळे. अथवा एखादा मनुष्य तपी असेल परंतु जर गुरु भक्तीमध्ये तो ढिला असेल तर वेदाने जसा अंत्यजाचा त्याग केला आहे तसा त्याचा त्याग कर. ना तरी पुरु डाशू जैसा, न घापे वृद्ध तरी वायसा, गीता निधी तशी तापसा गुरु भक्तीना. अथवा ज्याप्रमाणे कावळा जरी वृद्ध असला तरी त्याला यज्ञाचा अवशेष म्हणजे प्रसाद घालीत नाही, त्याप्रमाणे तो गुरु भक्तीहीन असेल तर तो मग किती मोठा तपी असेना, त्या मनुष्याला हे गीताशास्त्र सांगू नकोस. का तपही जोडी देही, भजे गुरुदेवाचा ठाई, परी आकर्णनी नाही चाड जरी. अथवा एखाद्याने शरीराने तपही केले आहे व तो गुरु व देव यांच्या ठिकाणी भजतोही आहे, पण त्याला ऐकण्याची इच्छा नसेल तरी तो मागील दोन्ही अंगी उत्तम होय कीरजगी, परिया श्रवणा लागी योग्य नोहे. तर तो मागच्या दोन गुणात या जगात खरोखर उत्तम असेल परंतु तो या गीता श्रवणाला योग्य नाही. मुक्ता फळ भलतेशे हो परी मुख नसे, तव गुण प्रवेशे तेथ काही. मोती वाटेल तसे उत्तम असेल परंतु त्याला जर वेझ नसेल तर त्याच्यात सूत म्हणजे सोन्याची तार प्रवेश करील काय. सागरू गंभीरू होय हे कोण ना म्हणत आहे, परिवृष्टी वाया जाई झाली तेथे. समुद्र गंभीर आहे हे कोण नाही म्हणतो, परंतु त्या सागरावर पाऊस पडला तर तो व्यर्थ जातो. धालिया दिव्यान्न सुवावे, मग जे वाया धाडावे, ते आरती कान करावे उदारपण. नाहीतर तृप्त झालेल्या माणसाला दिव्यान्न वाढून मग ते व्यर्थ घालवावे, त्याऐवजी ते अन्न भुकेलेल्या मनुष्याला उदारपणाने का देऊ नये. म्हणून योग्य भलतैसे होतू परी चाड नसे, तरी झने वाणी वशे देशी ते होय. म्हणून इतर बाबतीत वाटेल तसा योग्य असो परंतु त्याच्या ठिकाणी जर गीता श्रवणाची चाड नसेल तर त्याला चुकून सहज देखील गीता सांगू नकोस हो. रूपाचा सुजानु डोळा ओढवू ये काही परिमळा, जेथ जे माने ते फळा तेथची येगा. रूप विषयाला चांगला जाणणारा डोळा आहे खरा, पण तो सुवास घेण्यासाठी पुढे करून काय उपयोग. म्हणून जेथे जे योग्य असेल ते तेथेच फळाला येते. म्हणून तपी भक्ती पावे ते सुभद्रापती, परी शास्त्र श्रवणी अनासक्ती वाळावीची ते. म्हणून अर्जुना, ज्यांना गीता सांगावायची ते
तपस्वी व गुरुभक्त आहेत हे तर पाहावेच, परंतु त्यांच्या ठिकाणी जर गीताशास्त्र श्रवणाविषयी उत्कट इच्छा नसेल तर त्यांचा त्याग करावा. ना तरी तपभक्ती होऊनी श्रवणी आरती आथी ऐशी आयती देखशी तू. अथवा तप व गुरुभक्ती असून गीता श्रवणाच्या ठिकाणी उत्कट इच्छा आहे अशी सामग्री जरी तू पाहिलीस तरी गीता शास्त्र निर्मिता जो मी सकळ लोकशास्त्रा तया माते सामान्यता बोलेल जो. तरी पण गीताशास्त्र निर्माण करणारा व सर्व लोकांचे नियमन करणारा जो मी, त्या मला जो सामान्य समजेल. माझा सज्जनेशी माते पै शून्याचे नि आव्हाते एका हाती तया ते योग्य नमन. माझ्या भक्तांना व मला दृष्टपणाने बोलणारे असे जे कोणी आहेत त्यांना तू गीताशास्त्र देण्यास योग्य असे समजू नकोस. तयाची येर आगवी सामग्री ऐसे जाणावी दीपे बिन ठाण दिवी रात्रीची जैशी. माझ्याविषयी व माझ्या भक्ताविषयी त्याची पूज्य बुद्धी नसेल तर त्याची असलेली इतर सर्व सामग्री म्हणजे दिव्या वाचून रात्रीची जशी ठाणवई असते तशी समजावी. अंग गोरे आणि तरुणे वरी लेले आहे लेणे परी एकलेनी प्राणे सांडिले जेवी. शरीर गोरे व तरणे असून शिवाय त्या शरीरावर दागिनेही घातलेले आहेत, परंतु जसे ते शरीर एका प्राणाने रहित असावे. सोनियाचे सुंदरो निर्वाळिले होय घर परी सर्पांगणाद्वार रुंधले आहे. सोन्याचे सुंदर घर निर्माण केले आहे, परंतु त्याचे दार नागिनेने अडविलेले जसे असावे. निपजे दिव्यान्न चोखट परी माझी असे काळकुट हे असो मैत्री कपट गर्भिणी जशी. सुंदर दिव्यान्न तयार केलेले आहे, परंतु त्यामध्ये काळकूट विष मिसळलेले असावे हे राहू दे. अथवा जशी आतून कपटाने भरलेली मैत्री असावी. तैसे तप भक्ती मेधा जयाची जाण प्रबुद्धा जो माझ याचा का निंदा माझीच करी. हे प्रबुद्ध अर्जुना, जो माझ्या भक्ताची अथवा माझी निंदा करतो त्याचे तप गुरु भक्ती व धारणा शक्ती त्याप्रमाणे व्यर्थ आहेत असे समज. या कारणे धनंजया तो भक्तो मेधावी तपिया तरी नको बाबा या शास्त्रा तुलो देवो. अर्जुना, या कारणास्तव तो जरी भक्त बुद्धिमान व तपी असला तरी या गीताशास्त्राला त्याचा स्पर्श होऊ देऊ नकोस. काय बहु बोलू निंदका योग्य सृष्ट्या ही सारिका गीता ही कवतिका लागी ही निधी. फार काय सांगू, हा निंदक जरी ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला कौतुकाने सुद्धा हे गीताशास्त्र देऊ नकोस. म्हणून तपाचा धनुर्धरा तळी दाटूनी गाडोरा वरी गुरु भक्तीचा पुरा प्रासादू जो झाला. म्हणून अर्जुना, खाली तपरूपी गुंड्याचा पाया बळकट घालून त्यावर गुरु भक्तीने जे पूर्ण मंदिर तयार झाले आणि श्रवणेच्छेचा पुढा दारवंटा सदा उघडा वरी कलशू चोखडा आनंदा रत्नाचा. आणि ज्या मंदिराचा श्रवणेच्छेचा दरवाजा सदा पुढे उघडा आहे व ज्या मंदिरावर आनंदारूपी रत्नाचा शुद्ध कळस ठेवलेला आहे. य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिमयी परां कृत्वा मामे वैश्यत्य संशय. हे परम गुह्य ज्ञान माझ्याविषयी पराकाष्ठेचे प्रेम ठेवून जो माझ्या भक्तांना सांगेल तो निसंशय मज प्रतच येईल. अशा भक्तालाही चोखटी गीतारत्नेश्वरू हा प्रतिष्ठी मग माझी या सर्वसाठी तू कशी जगे. अशा भक्तरूपी शुद्ध मंदिरात गीता हाच कोणी रत्नांचा ईश्वर त्याची प्राण प्रतिष्ठा कर. अशा योग्य अधिकाऱ्यास गीता सांग
मग तू जगात माझ्या योग्यतेला येशील. काजे एकाक्षरपणेशी त्रिमात्रकेची कुशी प्रणवू होता गर्भवासी साकडला. कारण की ओंकार हा ओम या एक अक्षराच्या रूपाने ओम त्रिमात्रिकेच्या पोटात गर्भवासामध्ये अडकला होता. तो गीतेच्या बहाळी वेद बीज गेले पहाळे की गायत्री फुली फळे श्लोकांचा आली. तो वेदांचे बीज जो ओंकार तो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला, अथवा ही गीता म्हणजे जणू काय गायत्री श्लोकरूपी फळांनी व फुलांनी प्रफुल्लित झाली. ते हे मंत्र रहस्य गीता मिळवी जो माझ्या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैशी. आईशिवाय ज्या बालकाला दुसरे जीवन नाही त्या बालकाची व आईची जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे गायत्री मंत्राचे रहस्य सांगणाऱ्या त्या गीतेची माझ्या भक्तांना ओळख करून देतो. तैसे भक्ता गीतेशी भेटी करी जो आदरेशी तो देहा पाठी मजशी एकची होय. आईची व तिच्याशी अनन्य असणाऱ्या बालकाची जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे भक्तांची गीतेशी जो प्रेमाने भेट करेल तो देह पातानंतर मद्रूपच होईल. नच तस्मान मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत भविता नच ते तस्मात् अन्य प्रियतरो भुवी. आणि मनुष्यामध्ये त्यांच्यामध्ये पेक्षा मला कोणीही अतिशय प्रिय नाही व पुढेही जगतात त्यापेक्षा मला कोणीही अधिक प्रिय होणार नाही. आणि देहाचेही लेणे लेऊनी वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तूची विपडी. आणि शरीर रूपी अलंकार घालून तो गीता सांगणारा माझ्याहून शरीर दृष्ट्या वेगळेपणाने जेव्हा असतो तेव्हाही जीव प्राणाने मला तोच आवडतो. ज्ञान या कर्मठा तापसा या खुनेची या मानसा माझी तो यगोगा जैसा पडिये मज. ज्ञानी कर्मठ व तापसी ही जी माझी अंतरंग माणसे आहेत त्यामध्ये तो गीता सांगणारा एकच मला जसा आवडतो. तैसा भूतळी आगवा आनन देखे पांडवा जो गीता सांगे मिळावा भक्तजनांचा. अर्जुना, जो भक्तजनांच्या समुदायामध्ये गीता सांगतो तसा या सर्व पृथ्वी तलावावर मला दुसरा कोणी आवडता दिसत नाही. मज ईश्वराचे लोभे हे गीता पडता अक्षोभे जो मंडन होय सभे संतांची. मी गीता सांगणारा आहे असा अभिमान न ठेवता केवळ मी जो ईश्वर त्या माझ्या लोभाने जो ही गीता सांगत असताना संतांच्या सभेला भूषण होतो. नव पल्लवी रोमांचितो मंदा निळे कापवितो आमोद जळे बोलवितो फुलांचे डोळे. झाडांना फुटणाऱ्या कोवळ्या पानाप्रमाणे अंगावर रोमांच उभे करीत व हळूहळू वाहणाऱ्या वाराने हलणाऱ्या झाडाप्रमाणे आनंदाने डोलावीत. आणि मकरंदाच्या रसाने फुले जशी डवडवतात त्याप्रमाणे डोळे आनंदाश्रूने भरून आणि कोकिळ कलरवाचे मिशे सद्गत बोलवित जैसे वसंत का प्रवेशे मत्भक्त आरामी. कोकिळ पक्षाच्या पंचम स्वराप्रमाणे कंठ दाटून धन्यतेचे उद्गार बोलावयास लावीत. जणू काय माझ्या भक्तरूपी बगीचात हा गीता व्याख्याता रूपी वसंतच प्रवेश करतो. का जन्माचे फळ चकोरा होतू चंद्र ये अंबरा नाना नवघन मयुरा उदित पावे. अथवा आपल्या जन्माचे फळ मिळाले असे चकोराला वाटवीत चंद्र जसा आकाशात उगवतो अथवा नवा मेघ मोरांना ओ देत जसा प्राप्त होतो तैसा सज्जनाचा मिळापी गीता पद्यरत्नी उमपी वर्षे जो माझा रूपी हेतू ठेवूनी. त्याप्रमाणे सज्जनांच्या समुदायामध्ये जो माझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी या हेतूने गीता श्लोक रूपी पुष्कळ रत्नांचा वर्षाव करतो
म्हणजे गीतेच्या श्लोकांचे जो व्याख्यान करतो. मग तयाचे निपाडे पडियंते मज पुढे नाही चिगा मागे पुढे न्याहाळिता. अर्जुना, मग मागे होऊन गेलेले अथवा पुढे होणारे भक्त यांचा विचार करता त्यामध्ये तो गीता सांगणारा जितका मला आवडतो तितका निश्चयाने दुसरा कोणी आवडत नाही. अर्जुना ठायवरी मी तया ते सुये जिवारी जो गीतार्थाची करी परगुणे संतान. अर्जुना, जो संतांना गीतेच्या अर्थाची मेजवानी करतो तो मला इतका आवडतो की मी त्याला माझ्या अंतकरणात ठेवतो. अधेष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहं इष्टस्यामिति मे मतिः. या मोक्ष धर्मासंबंधीच्या आपल्या संवादाचे म्हणजे गीतेचे जो अध्ययन करील त्याने माझे ज्ञानरूपी यज्ञाने यजन केले असे मी समजतो. पै माझ्या तुझ्या मिळणे वाढिनली जे हे काने मोक्ष धर्म काजिनी आलाश जेते. माझ्या व तुझ्या भेटीत जी ही गीतारूपी कथा वाढली व ज्या गीतेत मोक्ष प्राप्त करून देणारे उपाय जगण्याकरिता आले तो हा सकळार्थ प्रदू आम्हा दोघांचा संवादू न करिता पदभेदू पाठीची जो पढे. हा सकळार्थ देणारा आम्हा दोघांचा संवाद पदांचा अर्थ न करता जो नुसते आवर्तनच करतो तेने ज्ञानानळी प्रदीप्ती मूळ अविद्येची आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी. हे सुमती अर्जुना, त्याने प्रदीप्त ज्ञानाग्नीमध्ये मूळ अविद्येची आहुती देऊन मी जो परमात्मा त्या मला संतुष्ट केले आहे. घेऊन गीतार्थ उगाना ज्ञानीये जे विचक्षणा ठाकिते ते गाना वाना गीतेचा तोल आहे. हे चतुरा अर्जुना, गीतेच्या अर्थाचा आढावा घेऊन ज्ञानी पुरुष जेथे प्राप्त होतात ते ठिकाण ब्रह्मस्वरूप त्याला केवळ पाठ करणाऱ्याला गीतेच्या गाण्याने पाठाने व वर्णनाने प्राप्त होते. गीता पाठकाशी अशी फळ अर्थज्ञाची सरीशी गीता माऊली की नसे जाणे ताने. याप्रमाणे गीता पाठ करणाऱ्याला गीतेचा अर्थ समजण्यासारखेच फळ मिळते. गीता ही आई आहे म्हणून तिला जाणते मूल व लहान मूल असा भेद नाही. श्रद्धावान न सुयश्च शृणुयादपियो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. श्रद्धायुक्त व मर्जविषयी मत्सर रहित असा जो मनुष्य हे श्रवण करील तो देखील सर्व पापातून मुक्त होईल व मला मिळण्यापूर्वी पहिला मुक्काम म्हणून पुण्यकर्म करणाऱ्यांना प्राप्त होणारे शुभ लोक स्वर्गादी पावेल. आणि सर्व मार्गी निंदा सांडून असता पै शुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. आणि परमार्थाच्या सर्व मार्गांची निंदा करणे टाकून गीतेच्या श्रवणाच्या ठिकाणी शुद्ध असतेने जो श्रद्धा ठेवून राहतो तयाचा श्रवणपुटी गीतेची अक्षरे जव पैठी होती ना तव उठा उठी पळीची पाप. त्याच्या कानात गीतेची अक्षरे प्रविष्ट होतात न होतात तोच पाप तात्काळ पळून जाते. अटवी ये माझी जैसा व निरिगता सहसा लंघिते का दिशा वनौकेतीये. जसा अरण्यामध्ये अग्नी एकदम शिरला असता त्या अरण्यात राहणारे प्राणी जिकडे वाट सापडेल तिकडे पळतात. का उदया चळ कुळी झळकता अंशो माळी तिमिरे अंतराळी हारपती. अथवा उदय पर्वताच्या रागावर रांगावर सूर्य झळकल्याबरोबर अंधार आकाशाच्या पोकळीत नाहीसा होतो तैसा कानाचा महाद्वारी गीता गजर जेत करी तेत वृष्टीची आदिवरी जायची पाप. त्याप्रमाणे जेथे गीतेचा गजर कामरूपी महाद्वारात होतो तेथे सृष्टीच्या आरंभापासूनचे म्हणजे ऐकणाराचे पाप जाते.
आयशी जन्मवेली धुवट, होय पुण्यरूप चौखट, याही वरी अचाट लाही फळ. याप्रमाणे पुढील जन्म परंपरा स्वच्छ शुद्ध व पुण्यरूप होते. याही पेक्षा आणखी आलोट फळ प्राप्त होते. जे ये गीतेची अक्षरे, जे तुली काळ कर्णद्वारे, रिगती ते तुली होती पुरी अश्वमेधकी. कारण की या गीतेची जितकी अक्षरे कानाच्या वाटेने म्हणजे अंतःकरणात आत शिरतील तितके पूर्ण अश्वमेध होतात. म्हणून श्रवणे पापे जाती, आणि धर्मधरी उन्नती, तेने स्वर्ग राज्य संपत्ती लाही की. म्हणून गीता श्रवणाने पापे जातात आणि धर्माचा उत्कर्ष होतो. त्या योगाने शेवटी स्वर्गाच्या राज्याचे ऐश्वर्य प्राप्त होतेच. तो पै मज यावया लागे, पहिले पेने करी स्वर्गी, मग आवडे तव भोगी, पाठी मजची मिळे. तो मजकडे येण्याकरिता पहिला मुक्काम स्वर्गात करतो, मग जेथपर्यंत त्याला वाटेल तेथपर्यंत स्वर्ग भोग भोगतो आणि नंतर मलाच येऊन मिळतो. ऐशी गीता धनंजया, ऐकतया आणि पडतया फळे, महानंदे मिया बहु काय बोलो. अर्जुना, ऐकणाराला व वाचणाराला याप्रमाणे गीता ही मी जो ब्रह्मानंद त्या रूपाने फलद्रूप होते, यावर फार काय सांगू. या कारणे हे असो परी जया लागे, शास्त्रातिसो केला ते तव तू जपुसो काज तुझे. एवढ्याकरिता हे राहू दे, परंतु ज्या कारणाकरिता गीता शास्त्र तुला सांगण्याची खटपट केली त्या तुझ्या कामाविषयी विचारू. कच्चिदेत्युच्युतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा, कच्चिदज्ञान सम्मोह प्रणस्तस्ते धनंजय. हे पार्था, तू एकाग्र चित्ताने हे सर्व श्रवण केलेस ना. हे धनंजया, तुझा अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह पुरा नष्ट झाला ना. तरी सांग पांडवा, हा शास्त्र सिद्धांत आगवा, तुझ एक चित्ते भावा गेला आहे. तर अर्जुना, हा सर्व शास्त्र सिद्धांत तू एकाग्र चित्ताने श्रवण केल्यावर तो तुझ्या मनात ठसला किंवा नाही हे सांग बरे. आम्ही जैसे जयारीती उगानिले कानाचा हाती, येरी तैसेची तुझा चित्ते पैठे केले की. आम्ही जसा ज्या रीतीने या गीताशास्त्राचा कानांना हिशोब दिला तसा तो तुझ्या कानाने तुझ्या चित्तात आणून दिला की नाही. अथवा माझारी गेले सांडी विखुरी, किंवा उपेक्षेवरी वाळून सांडिले, अथवा मध्येच त्याची सांडलवण झाली किंवा अनादराने ते टाकून दिले. जैसे आम्ही सांगितले तैशीची हृदय पावले, तरी सांग पावहिले पुशेन ते मी. असे जसे आम्ही तुला सांगितले तसे जर तुझ्या अंतःकरणापर्यंत पोचले असेल तर मी जे विचारीन ते लवकर सांग. ही आता खऱ्या तर अर्जुनाची परीक्षा आहे. आतापर्यंत त्यांनी ऐकले आणि ऐकलेले आता भगवंत जे विचारतील ते त्यांनी सांगायला पाहिजे असे भगवंत बोलत आहे. हा गा स्वाज्ञान जनिते, मागिले मोहे तुते, भुलविले तो येते असे की नाही. अरे अर्जुना, स्वस्वरूपाच्या अज्ञानापासूनच उत्पन्न झालेल्या मोहाने तुला मागे भ्रमात पाडले होते, म्हणजे कर्तव्य परान्मुख केले होते. तो मोह अजून आहे की नाही हे बहु पुसो काही, सांगे तो आपला ठाई, कर्मा कर्म काही देखताशी. हे फार काय विचारू, सांग. अमुक एक कर्म मी करीन अथवा अमुक एक कर्म मी करणार नाही, हे केवळ आपल्या हाती म्हणजे तुझ्या हाती आहे असे तुला अद्याप वाटते काय. पार्थू स्वानंदय करसे, विरेलायसा भेद दशे, आणि येणे विषय प्रश्नाचीने. अर्जुन, हा पूर्ण
आत्मानंद रूपी रसाने विरघळून जाईल म्हणून या प्रश्नाच्या निमित्ताने अर्जुनाला भेदाच्या स्थितीत आणला. पूर्ण ब्रह्म झाला पार्थो, तरी पुढील साधाव्या कार्यार्थो मर्यादा श्रीकृष्णनाथू उल्लंघो निधी. अर्जुन पूर्ण ब्रह्म झाला तरी पण पुढील कार्यार्थ साधण्याकरिता म्हणजे देह स्मृतीची मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघू देईनात. ये रवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेने परी केले पुसणे याची लागी. एरवी तो सर्वज्ञ श्रीकृष्णनाथ आपल्या उपदेशाचा परिणाम जाणत नव्हता काय, परंतु वर सांगितलेल्या कारणाकरिताच देवाने प्रश्न विचारला. एवं करून या प्रश्न नसतेचे अर्जुन पण आणून या झाले पूर्णपण ते बोलवी सोये. याप्रमाणे प्रश्न करून नसतेच अर्जुन पण म्हणजे नाहीसा झालेला अर्जुनाचा देहांकार आणून देवाने आपण अर्जुनाला प्राप्त झालेली पूर्ण स्थिती स्वतः अर्जुनाला बोलावयास लावली. मग क्षीराब्दी ते सांडितो गगनी पुंजू मंडितू निवडे जैसा न निवडितू पूर्णचंद्र. मग क्षीरसागरातून बाहेर निघून आपल्या किरणांच्या समुदायाने अलंकृत असा पूर्णचंद्र क्षीरसागरापासून स्वरूपाने वेगळा न होता जसा आकाशात निराळा झालेला दिसतो, तैसा ब्रह्म मी हे विसरे तेथ जगची ब्रह्मत्वे भरे ही सांडी तरी विरे ब्रह्मपण ही. त्याप्रमाणे प्रथम मी ब्रह्म आहे अशा समजुतीवर असतो, त्यावेळी जगाचे भान नाहीसे होते. मग जगच ब्रह्मत्वाने भरून गेलेले आहे असे वाटते. नंतर ही समजूत देखील तो सोडून देतो तरी ब्रह्मपण सुद्धा आपोआप जिरून जाते. म्हणजे कधी मी ब्रह्म अशा स्फुरणावर राहून तर कधी त्याही स्फुरणाला टाकून सहज स्थितीवर असा असतो. ऐसा मोडतो मांडतो ब्रह्मे तो दुखे देहाची आशिमे मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. याप्रमाणे केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण टाकीत व केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण घेत, तो देहाच्या हद्दीवर मी अर्जुन या नावाने मोठ्या कष्टाने उभा राहिला. मग कापता करतळी दडपुनी रोमावळी पुलिका श्वेत जळी जिरवून या. मग थरथर कापणाऱ्या तळ हाताने रोमांचे उभे राहिलेले दाबून सर्व अंगावर घातलेले घामाचे बिंदू जिरवून प्राण क्षोभे डोलतया अंगांगची टेकया सुनी स्तंभूचाळया भुलोनिया. प्राणक्षोभाने म्हणजे श्वासोश्वास अव्यवस्थित होत होत डोलणाऱ्या अंगाला अंगाचाच आधार देऊन म्हणजे आपणच आपल्या ठिकाणी जरा तकवा धरून हालचालीला विसरून स्तब्ध राहिला. नेत्र युगळाचे निभोते आनंदामृताचे भरिते ओसंडते मागुते काढून या. दोन्ही डोळ्याच्या कडातून आनंदाश्रू रूप अमृताचे लोट वाहत होते. त्यांना आवरून विविधा औत्सुक्याची दाटी चिपात ती होती कंठी ते करून या पैठी हृदया माझी. नाना प्रकारच्या उत्कंठेच्या गर्दीने गळ्यात बांध बसला होता म्हणजे कंठ दाटला होता. त्या उत्कंठांची गर्दी हृदयात दाबून वाचेचे वितुळणे सावरुणी प्राणे अक्रमाचे श्वसने ठेवून ठाई. वाचा विस्कळीत झाली होती, ती प्राणाने सावरून क्रमरहित श्वासोश्वास जागच्या जागी व्यवस्थित करून. अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, तुझ्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला. मला माझ्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण झाले. मी संशयरहित झालो आहे. आता तुझी जी आज्ञा असेल ती मी पाळीन. या भगवद्गीतेच्या श्लोकावर भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी
केलेला जो अनुवाद आहे तो पुढील आणि शेवटच्या भागात पाहूया. आज येथेच थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी.